नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे सर्वांचं महाराष्ट्र ज्ञानकोश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींनो बघा, तुम्ही जी आत्ता वाट पाहत होते फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याची, त्या आता सुरुवात झालेली आहे वाटपाची. बघा, ₹1500 जो सन्मान निधी आहे, हे आता आजपासून लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. स्वतःहून अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे व पैसे वितरण करण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही आता सुरू झालेली आहे. जेवढे काही लाभार्थी आहेत, त्यांनी आता 1 ते 2 दिवसात त्यांच्या खात्यात ₹1500 हे येणार आहेत. तुमची जर काही अडचण असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. फेब्रुवारीसोबतच पुढील जो हप्ता आहे, हा येणार का? तर याबद्दल कुठलीच आपल्याला माहिती मिळाली नाही. पण जे मोठी अपडेट आहे, हे म्हणजे ₹1500 जो सन्मान निधी आहे, जो तुमचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, हा आता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. आता बघा, लाडक्या बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, हे नेमका किती येईल? तो तो येणार आहे ₹1500. बघा, कोणालाही जास्त येणार नाही. प्रत्येकाला ₹1500च हा हप्ता येणार आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे, की सोबत येणार का? बघा, कुठलाच हप्ता याच्या सोबत येणार नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे, जो ₹1500चा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा, तोच येईल. 3000 येणार नाही. कुठलाच 3000चा हप्ता येणार नाही आहे. फक्त इथे ₹1500चाच हप्ता लाडक्या बहिणींना येणार आहे. बघा, पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण वितरण प्रक्रिया इथे करण्यात येणार आहे. मित्रांनो बघा, जेवढी काही लाडकी बहीणचे जे टप्पे आहे हप्त्याचे, हे आता तुम्हाला या पुढचे 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात वितरण होणार आहे. अदिती तटकरे मॅडम हे जे मंत्री आहेत, या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतःहून ही माहिती आपल्या ट्विट करून आपल्याला दिलेली आहे. बघा, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली असून पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले आहे. बघा, लाडक्या बहिणींनी जे काही आपलं अकाउंट दिलेलं आहे व ज्या बँक खात्यासोबत त्यांचं अकाउंट आधार कार्ड लिंक झालेलं आहे, डी-बी-टी करण्यात आलेलं आहे. डी-बी-टीसोबत जे अकाउंटवर तुमची डी-बी-टी झालेली आहे, त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. जर तुमचं पोस्ट ऑफिसचं जर अकाउंट असेल, तर त्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे ₹1500 येतील. जर तुमचं स्टेट बँकेचं असेल, तर स्टेट बँकमध्ये येईल. म्हणजे तुम्हाला जो ज्या अकाउंटसोबत तुमचं डी-बी-टी लिंक असेल, त्या लिंक असलेल्या अकाउंटमध्ये तुमचे ₹1500 इथे येणार आहे. आता बघा, तुमच्या खात्यात पैसे आले का हे कसे तपासायचे आहेत? सर्वप्रथम बघा, आपल्या बँक खात्यात जो एस-एम-एस किंवा पासबुक आहे, यात तुम्हाला सर्वप्रथम इथे माहिती पडेल. तुम्हाला एक मेसेज याचा प्राप्त होत असतो लाडक्या बहिणीचा. बघा, काही काळात कधी-कधी हा मेसेज येत नाही. त्यामुळे तुम्हाला बघा, पासबुकवर तपासायचं आहे, एंट्री मारून आणायची आहे. सोबतच तुम्ही बघा, बॅलन्स चेक करायचा एक नंबरसुद्धा असतो. नेट बँकिंगचा ऑप्शनसुद्धा बँकमध्ये अवेलेबल असते. नंबरद्वारे तुम्ही चेक करू शकता आणि लवकरच आता हा जे पैसे आहे, हे 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यात येणार आहे. आधार लिंक अकाउंट जे काही असेल, त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे. आता बघा, दर महिन्याला ₹1500ची आर्थिक मदत दिली जात आहे. महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाते. तसेच बघा, जानेवारीचा हप्ता 23 फेब्रुवारीला जमा झाला होता. मित्रांनो बघा, जो जानेवारीचा हप्ता आहे, हा मागील मी एक तारीख सांगत आहे. ही तारीख म्हणजे 23 फेब्रुवारी. बघा, 23 तारखेला तुमचा जो जानेवारीचा हप्ता आहे, हा 23 फेब्रुवारीला जमा झाला. म्हणजे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला. 23 तारखेला हा मागेच जमा झाला होता, 23 फेब्रुवारीला. पण आता जो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, हा आता तुमचा मार्चमध्ये जमा होत आहे. मार्चमध्ये कधी होणार? तो पुढील 1 ते 2 दिवसात हा हप्ता तुमचा जमा होणार आहे. किती जमा होणार? तर ₹1500 जमा होणार आहे. बघा, ₹1500 आता लगेच तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यात येऊन जाईल. तर बघा, जानेवारीचा 23 तारखेला मागं आला होता. बघा, 23 फेब्रुवारीला तुम्हाला आला होता का? मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. आणि काही जर अडचणी असतील तुमच्या, की मागचा हप्ता आला नव्हता किंवा काही वेगळी जर अडचण असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा. त्यावर आपण लवकरच त्याबद्दल माहिती आणू, तुम्हाला त्यावर सोल्युशन देऊ. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. ही बातमी जर आवडली असेल तुम्हाला, तर शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत. धन्यवाद.